महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मे महिना संपल्यानंतरही या योजनेचा मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला नव्हता. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार, अपात्रतेवरून सुरू असलेल्या गोंधळामुळे हा हप्ता मिळणार की नाही असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत असतानाच आता मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे. 1500 रुपयांच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला 344 कोटी रुपयाचा निधी वितरित केला गेला आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे. शासनाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी राज्यभरातून तब्बल 2.5 कोटी महिलांनी अर्ज दाखल केले होते. गेल्या 1.5 वर्षापासून या अर्जांची अत्यंत कसून छाननी आणि पडताळणी सुरू होती. शासनाने 30 एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करून लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली. या प्रक्रियेत एप्रिल अखेर राज्यातील सुमारे 1,77,00,000 महिला पात्र ठरल्या आहेत. मात्र विविध त्रुटी आणि निकषांची पूर्तता न केल्यामुळे जवळपास 70 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावरील छाननी प्रक्रियेमुळे योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मे महिन्याचा हप्ता 15 जून पासून वितरित केला जात असला तरी तांत्रिक कारणामुळे किंवा सर्व्हरच्या समस्येमुळे अनेक महिलांना बँकेकडून पैसे जमा झाल्याचा SMS प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थ्यांनी मेसेज आला नाही म्हणून घाबरून जाऊ नये. त्याऐवजी आपल्या बँकेच्या अधिकृत मोबाईल ॲपवर बँक स्टेटमेंट तपासावे किंवा थेट बँकेच्या शाखेत जाऊन आपले पासबुक अपडेट करून घ्यावे. पासबुकच्या नोंदीवरून खात्यात पैसे जमा झाले आहेत किंवा नाही याची अचूक माहिती मिळू शकेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.